6 जानेवारी आज पत्रकार दिन. त्या 6 जानेवारी हा दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघात आपल्या गावातील पत्रकारांना आमंत्रित करू व त्यांचा गौरव सत्कार करू अशी संकल्पना संघाचे ज्येष्ठ संचालक श्री चिंचकर सर यांनी मांडली व त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार झालं. आता आपण झालं का सर करतील हे विनंती. गावाचे अध्यक्ष आणि आपल्या ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष पांडुअप्पा, सचिव राजू, उपसचिव पवार आणि उपस्थित ज्येष्ठ बंधू. 6 जानेवारी पत्रकार दिन असतो. पत्रकारांचा सर्व समाजाशी संबंध येत असतो, तसा आपल्याशी येत असतो. आपण त्यांच्याशी कमी संपर्कात असतो आणि पत्रकार दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. त्यांचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 साली दर्पण नावाचा पहिलं पत्रक काढलं होतं, म्हणून ते आद्य पत्रकार. आणि तिथून तो फाईलला सुरू झाला आहे. आता काही टेक्निकल डिफिकल्टी फोटो आला नाही तर आपण त्यांनी फोटोही मागवला होता, तो फोटो उपलब्ध झाला नाही. आपण सर्व पत्रकारांची आपण वाट बघत होतो. आमच्याकडे ते नगरपालिकेचे 2 पदाधिकारी आले होते, त्यांच्याशी चर्चा करताना वेळ लागला म्हणून कार्यक्रम थोडासा उशीर. पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ असतो आणि म्हणून त्यांना खूप महत्त्व आहे. आपण आपल्याकडे 8 प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकारांना बोलवलं होतं. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून घेतो. पहिलं आहे मोहन सरस्वत, लोकमत पत्रकार देत असतो. आता आपला अप्रोच त्यांच्याकडे कमी पडतो आणि हे कोण पत्रकार आहेत त्यांची आपल्या तुम्हाला ओळख हवी, सर्वांना ओळख हवी म्हणून आपण हा कार्यक्रम केला. आपल्या विनंतीला मान देऊन ते आलेले आहेत. ही संकल्पना मी आमच्या संघामध्ये मांडली किंवा पत्रकार दिन असतो आपण त्यांना बोलवू, ओळख होते. आणि मग अध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ सभासदांनी साथ दिली. मग मी माझ्यातर्फे त्यांना धन्यवाद देतो. प्रकाश शेषवा राजू लियाकत सही सुनील नेरकर, पुण्यनगरी पवार जाहीर करतो. हा संघ आपले नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे वडील कैलास डी.बी. महाजन यांनी स्थापन केले. 1999 साली. याला यावर्षी 25 वर्ष होणार. आम्ही रौप्य महोत्सव वर्षात आहोत आणि रौप्य महोत्सव वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. त्याची सुरुवात तुमच्या पत्रकार दिनापासून आम्ही केली आणि शुभारंभाचे मानकरी तुम्ही आहात. वर्षभर आमचा हा कार्यक्रम सुरू राहील. त्याच्याशिवाय बातम्या येतील का? बसत पण तिथे लग्न वगैरे सुरू असतात त्याच्यामुळे आमचा तो मार्फत जागा असावी. मग ते डी.बी. महाजन सरांना आम्ही सांगितलं होतं. त्यावेळेचा पहिल्यापासून मी साक्षीदार आहे. 99 पासून माझ्या नोटीस काढली होती पहिल्या मिटिंगची. मग त्यांनी ही जागा मिळवून दिली. त्यांनी स्वतः 1 लाख रुपये दिले त्यावेळेला 25 वर्षांनी. आणि मग आम्ही गावातून वर्गणी गोळा केली.
कोणाकोणाकडून गोळा केली, बाहेर तिथे बोर्ड लावला, आतही बोर्ड लावला आणि त्याच्यातून ही वास्तू उभी राहिली. तर आमचं उत्पन्न काही नाही, आम्ही अनुत्पादक करतो. आमचं उत्पन्नाने आमची 200 रुपये वर्षाची वर्गणी. सुरुवातीला 50 रुपये होती, नंतर ती 100 केली, नंतर ती 200 केली. तरी 200 रुपयामध्ये काही भागाचे 28-30 रुपये गोळा होतात आणि कार्यक्रम आम्ही भरपूर करतो. कार्यक्रम काय करतो आम्ही, तसं उत्पन्नाचं साधन आम्ही शोधला. आमचे जे सभासद असतात त्यांचा वाढदिवस आम्ही करतो. त्यांचा वाढदिवस केला की त्याच्या प्रत्येक काहीतरी ते देणगी देतात. म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार, सक्ती नाही, त्यांनी दिलीच पाहिजे असं नाही, त्यांच्या इच्छा ते एक असतं. किंवा दुसरं असं उत्पन्न साधन असं आहे की ही जी जागा आहे, छोटे मोठे कार्यक्रम लोकांना जागा नसते, त्यांना इथे कार्यक्रमाची आम्ही परवानगी देतो, त्या बदल्यात आम्हाला ते देणगी देतात, त्यांच्या इच्छेने देतात. आम्ही बळजबरी करतो की वीज केली ती देणगी, याच्यातून आमचा हा संसार चालू असतो. आणि खेळीमेळीचं आमचं वातावरण असतं. रोज आम्ही 20-22 लोक इथे येतो. कार्यक्रम असला की सर्व लोक येतात. खेळीमेळीच्या याच्यात चालू असतं. वेगवेगळे उपक्रम राबवण्याची आमची इच्छा असते, पण आमच्याजवळ फंड नसतो, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. नुकतेच आम्ही नगरपालिकेचा अर्ज दिलेला आहे. तुमच्या समर्थ नगरपालिकेतून अधिकारी होते, परवा राऊत नावाचे अधिकारी आले होते, त्यांना अर्ज दिला आहे. मी त्यांना सांगितलं आहे की यांचं काम मार्गी लावा आणि तो प्रस्ताव तयार होईल. 9 तारखेला का मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये कच्च्या स्वरूपात आमचा प्रस्ताव जाईल आणि तुमच्या सर्वांचा जर सहकार्य असला तर कदाचित तो मंजूर होईल, कलेक्टरकडे जाईल आणि लवकरात लवकर जर मिळाला तर या मार्च एंडिंगपर्यंत आमच्या ज्या अपेक्षा आहेत आम्ही त्यांना सांगितलं त्या अपेक्षा असं होईल. आणि दुसरा, महाराष्ट्र सरकारने GRच काढलेला आहे ज्येष्ठ नागरिकांना, ग्रामपंचायत नगरपालिका, तुमच्याकडे जर जागा उपलब्ध असेल तर जागा त्यांना द्या आणि विरंगुळा केंद्र बांधून द्या आणि ज्येष्ठांकरता जी जी सोय करता येईल ती सोय तुम्ही करायची. आता आपल्याकडे काय, आपलं विरंगुळा केंद्र हे तयार आहे, पण आम्ही आता दुसऱ्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. लवकरात तुमचा अध्यक्ष आहे किशोर पाटील, जितू पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट हवे असतात आणि लवकरात त्या प्रकारचं होईल अशा प्रकारचं छोटंसं हे काम चालू असतं. तुम्ही आमच्या विनंतीला इथे आलात आणि आमचा छोटासा सत्कार स्वीकारला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि माझं हे 2 शब्द संपवतो. आणखी मला आपल्या संघाबद्दल त्याच्या तुम्हाला मत मांडायचं आहे का? नागरिक संघाने असल्यासारख्या लहान पत्रकारांचा आठवणीने सत्कार केला, आम्हाला आपल्यासोबत विचारविनिमय करायची संधी दिली, त्याबद्दल सर्वांतर्फे मी तुमचा आभार मानतो. ज्येष्ठ नागरिक म्हणजे आमचे वडीलधारी मंडळी, त्यांचा आमच्या डोक्यावर हात असला म्हणजे आम्हाला काही चिंता नाही. त्यामुळे हा सत्कार आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आम्ही पत्रकार असलो तरी खरे पत्रकार आमच्यातले एक तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघात आहेत. चिंचकर सर हे आमचे ज्येष्ठ पत्रकार, गावकरीमध्ये असताना त्यांनी पत्रकारिता केली, ते माझे गुरु आहेत पत्रकारितेत. माझे काका बद्रीप्रसाद शर्मा आणि चिंचकर सर त्यांनी आम्हाला घडवलं. त्यामुळे खरे पत्रकार आपल्यामध्ये असून आम्हाला तुम्ही बोलवलं याबद्दल तुमचा आभारी आहे. खरं सत्कार आपण सरांचाच केला पाहिजे, कारण ते आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही घडलो इथे. दुसरं असं, ज्येष्ठ नागरिक संघांच्या आमच्याकडे बातम्या येतात, आम्ही छापतो, काही वेळेला चुकतात, आम्ही तुमचं बोलणं ऐकतो, त्याबद्दल हवं. रौप्य महोत्सवी वर्षात आपण असं करूया, तुमचे जे जे कार्यक्रम होतील त्याची प्रेस नोट तुम्ही आम्हाला सगळ्यांना देत जा आणि ज्या वेळेला आवश्यक असेल त्यावेळेला आम्ही सुद्धा स्वतः येऊ इथे आणि कार्यक्रमात हजर राहू. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार. काही अपेक्षा आहेत तुमच्याकडून? सरकारचा नियम आहे की कुठल्याही कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता स्वतंत्र सोय पाहिजे. तुझं बँकेत आपण गेलो तर रेग्युलर लाईन आणि ज्येष्ठ नागरिक संघाची लाईन ही वेगळी पाहिजे. तिथल्या कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही जा, कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जा, कुठल्याही बँकेत जा, तिथे सरकार सिनियर सिटीजनला वेगळी वागणूक मिळत नाही, वेगळी लाईन नसते. ती वेगळी लाईन असो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी गुरुवारी ADB शाखेत गेलो होतो, तिथे खूप मोठी लाईन होती. आता माझं काम होतं म्हणून मी त्या मॅनेजरकडे गेलो भेटायला, किंवा मी तर ज्येष्ठ नागरिक आहे, मी 4 तास कसं भरू, माझं काम तर लवकर झालं पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र लाईन पाहिजे, तुमच्याकडे नाही आहे. आणि मला विचित्र उत्तर मिळालं की तुम्ही त्यांनी मला अपघात टाकला, त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा माझ्या हातात काही नाही. हे मला पटलं नाही.
तुमच्या हातात आमच्या अध्यक्षांना वेळ माझ्या हातात काही नाही, मान्य होईल का? तर तुम्ही आमच्या ज्येष्ठांकरता झगडा, सर्व ऑफिसेस आणि सर्व बँका याचा ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र सोय झाली पाहिजे. करता येत नसेल तर माझ्यासारखा जर मॅनेजरला जाऊन भेटला तर त्या मॅनेजरने ती व्यवस्था करायला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही आवाज उठवायला पाहिजे. आता पत्रकारांकडे आपण अप्रोच होतो, बातम्या देतो, ते ठरतात. काही शोधक पत्रकारही असतात, शोधक पत्रकारिता. तर ती समाजाचे काही प्रश्न असेल की जे मांडलेच जात नाही किंवा त्यांचा आवाजच उठवला जातो, त्यांच्या तुमच्या शोधक पत्रकारितेतून तुम्ही हुडकून काढता, त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे. तर आमच्या ज्येष्ठांची ते मागणी आहे, हे व्हायला पाहिजे. तसे नाही. तसंच एस टी स्टँडवर जर प्रचंड गर्दी असते, ज्येष्ठ नागरिक महिलांकडे कोणी पहिला तिथे नसतो. पूर्वी तिथे त्यांचा एक माणूस संतुलन नेमलेला असायचा. मग तुला माहिती आहे आता पद्धतच त्यांनी बंद करून टाकली. तिकीट घेतल्याच्या मध्ये कोणाला प्रवेश मिळत नसेल तर ती पद्धती तिथली बंद केली. इकडनं जळगावला जायला दर 20 मिनिटाला गाडी बरोबर आहे, पण जळगावून जामनेरला दर 20 मिनिटाला गाडी का नाही हे मला पोडसमध्ये आहे. आणि जळगावला जर तुम्ही पाहिला तर सर्व लोकांना बसायला व्यवस्था आहे, फक्त जामनेरच्या लोकांना नाही. जामनेरच्या पुन्हा त्या उजवीकडे गाडी लागते, इतका प्रचंड गोंधळ होतो आणि उन्हात उभे राहतात, पावसात उभे राहतात. ती सोय आणि जर इकडनं दर 20 मिनिटाला रेग्युलर गाडी आहे तर जळगावकडनं ती रेग्युलर गाडी पाहिजेच आहे. मी एक उदाहरण दिलं असंच भुसावळचं सुद्धा आहे. इकडलं रेग्युलर गाडी आहे आणि तिकडनं रेग्युलर गाड्या नाही. तर काही भ्रष्टाचार तुम्हाला तर ते बाया मुलं सामान असं पावसात उभे असतात आणि गाडी वेळेवर येत नाही. तर ह्या सुद्धा मार्गी लावता आला तर आपण ते ज्येष्ठच असतात सर्व ते राहिलेले. ते आता सर ते स्टेट बँकेचं तुम्ही होतं ते त्याने असंच हरजुनी गोष्ट आहे. बद्दीप्रसाद शर्मा त्यानुसार त्यांनी ते नाव लिहून टाकलं, त्याला खूप त्रास झाला होता. मी प्रत्यक्ष साक्षीदार. तर त्या शोधक पत्रकारिता म्हणून तुमचं येईल ना ते की तुम्ही असे सोयी असाल आमच्या ज्येष्ठांकरता सोयी असाव्या, असं ते आता कुठेच सोयी नाही. हो तू कचेरीचे जा, तिथे काहीच नाही, सोयीच नाही. आणि आपण कधी बोललो त्यांना तर अशा पद्धतीने काय दुसरं आपल्या करताच आहे, इतकं गोड बोलतात. तर ते हा 2 प्रश्न आहे ते जर तुम्ही मांडले तर बरं आहे.